महत्त्वाची बातमी आहे। बीडमध्ये पंकजा मुंडे समर्थकांनी कुंडलिक खाडेंचं ऑफिस फोडलेलं आहे। व्हायरल ऑडिओ क्लिप नंतर मुंडे समर्थक आता आक्रमक झालेले आहेत। बीडमध्ये पंकजा मुंडे समर्थकांनी कुंडलिक खाडे यांचं ऑफिस फोडलेलं आहे। कुंडलिक खाडे हे शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत आणि त्यांचं ऑफिस पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी फोडलेलं आहे। व्हायरल ऑडिओ क्लिप नंतर मुंडे समर्थक आक्रमक झालेत। या क्लिपमध्ये कुंडलिक यांनी बजरंग सोनवणे यांना मदत केल्याचं म्हटलेलं आहे आणि त्यामुळेच कार्यकर्ते सध्या आक्रमक झालेले आपण बघतोय। समर्थकांनी कुंडलिक खाडे यांचं ऑफिस फोडलेलं आहे। हे दृश्य आपण बघतोय। काचा देखील फुटलेल्या पाहायला मिळतात। व्हायरल ऑडिओ क्लिप नंतर मुंडे समर्थक आक्रमक झाले आणि त्यानंतर त्यांनी जाऊन कुंडलिक खाडे यांचं ऑफिस फोडलेलं आपण बघतोय। शिवसेना हे संपर्क कार्यालय आहे बीडचं। कुंडलिक खाडे यांचं हे ऑफिस आहे आणि त्याच्या काचा तसंच इतर ठिकाणी तोडफोड केलेली आपण बघतोय। एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली होती ज्याच्यामध्ये कुंडलिक खाडे यांनी आपण पंकजा मुंडे यांच्यासोबत दगा केला असून आपण स्वतः काही ठिकाणी मतदान केंद्रावर आपलं कर्तव्य बजावत बजरंग सोनवणे यांना मतदान केलेलं आहे, आपल्या कार्यकर्त्यांनी मतदान केलेलं आहे असं म्हटलेलं होतं आणि ती ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आता समर्थक आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी कुंडलिक खाडे यांचं ऑफिस फोडलंय। व्हायरल ऑडिओ क्लिप नंतर मुंडे समर्थक आक्रमक झाले असून त्यांनी कुंडलिक खाडेंचं ऑफिस फोडलंय। कुंडलिक खाडे हे शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत। पंकजा मुंडेंचं काम न करता आपण बजरंग सोनवणे यांचं काम केलेलं आहे असं या ऑडिओ क्लिपमध्ये कुंडलिक खाडेंनी म्हटलंय आणि त्यानंतर या व्हायरल ऑडिओ क्लिप नंतर मुंडे समर्थक आक्रमक झालेले असून त्यांनी कुंडलिक खाडेंचं ऑफिस फोडलेलं आहे। या काचा फुटलेला आपण बघतोय। बीडमधलं संपर्क प्रमुख कार्यालय आहे आणि या कार्यालयामध्ये तोडफोड मुंडे समर्थकांनी केलेली आहे। पंकजा मुंडे यांचा बीडमध्ये पराभव झालेला आहे तर बजरंग सोनवणे हे विजयी झालेले आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये आणि याच वेळेला बजरंग सोनवणे यांना मतदान केल्याचं कुंडलिक खाडे हे आपल्या ऑडिओ क्लिपमध्ये म्हणतात। त्याच्यामध्ये जो आवाज आहे तो आवाज माझा नाहीये, कुणीतरी माझ्यासारखा आवाज त्याच्यामध्ये काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। कुंडलिक खाडे आणि माझा राजकीय वैर जे आहे ते गेल्या 10 वर्षापासून या बीड जिल्ह्यानं पाहिलेलं आहे। ज्या व्यक्तीमुळे मला शिवसेना पक्ष सोडावा लागला, ज्या व्यक्तीचा माझा राजकीय विरोध गेल्या 10 वर्षापासून सुरू आहे, ती व्यक्ती आणि मी एवढ्या मन मोकळेपणाने बोलणं शक्य नाही। ज्यांनी कुणी हा प्रकार केला आहे तो प्रकार समाजाच्या समोर आला पाहिजे, याची चौकशी झाली पाहिजे। तर ऑडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही असं शिवराज बांगर यांनी म्हटलेलं आहे। व्हायरल ऑडिओ क्लिपवर शिवराज बांगर यांचं हे स्पष्टीकरण।